आज मी सर्व मटन लवर्ससाठी 2 भन्नाट अशा मटनच्या डिशेस घेऊन आलेली आहे। त्यापैकी पहिली डिश आहे पालक मटन। एवढी भन्नाट बनते ना, एवढी टेस्टी बनते की तुम्हा सर्वांना नक्कीच खूप आवडणार। व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की बघा, खूपच मस्त आहेत दोन्ही डिशेस। तर बघा, मी पालक मटन बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एका कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलं, म्हणजे 1 टीस्पून एवढंच तेल घेतलं आहे आणि हे अर्धा किलो मटन यामध्ये मी ॲड केलं। त्यानंतर हळद, मीठ, ठेचलेला लसूण, कट केलेली कोथिंबीर असं सगळं ॲड केलं। आणि मला गडबड असते जरा, आणि OPDचीही गडबड असते आणि घरात हे सगळं बनवायचंही असतं, त्यामुळे मी शिजवण्याचं काम हे मात्र उकळतं पाणी टाकूनच झटपट करते। तर मटण शिजायला लावून दिलं कुकरमध्ये आणि आता मी ग्रेव्हीची तयारी सुरू केलेली आहे। तर त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे मी असे उभे कट करून घेतलेत आणि अगदी थोड्याशा तेलामध्ये कांदा छान गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतवून घ्यायचा। कांदा जास्त काळा करायचा नाही। त्यानंतर 1 मोठा टोमॅटो मी इथे ॲड केला आहे आणि 4-5 हिरवी मिरची। सगळं काही छान भाजल्यानंतर, थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करायचं। त्यानंतर 1 टेबलस्पून एवढं हे मगज आहे किंवा मेलन सीड्स आहेत, त्याही सेम पॅनवर व्यवस्थित भाजून घ्यायच्यात आणि मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करायच्या। हे सगळं थंड झालं की अगदी थोडंसं पाणी टाकून छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची। तोपर्यंत मटणसुद्धा शिजून एकदम मस्त रेडी आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं मी तेल ॲड केलं आणि 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चॉप करून ह्यामध्ये ॲड केला आणि मीठ टाकून छान पारदर्शक होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतला। त्यानंतर 1 मोठा चमचा एवढी मी अद्रक लसूणची पेस्टसुद्धा ह्यामध्ये ॲड केलेली आहे आणि अद्रक लसूणचा कच्चा वास निघून जाईपर्यंत अगदी व्यवस्थित ही पेस्ट परतवून घ्यायची। त्यानंतर आपण जी मिक्सर जारला पेस्ट बनवून घेतली होती, कांदा वगैरे ॲड करून ती पेस्ट ॲड केली। पालक बॉईल करून प्युरे बनवून घेतली होती, ती प्युरे देखील ह्यामध्ये ॲड केली आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद पावडर, होममेड गरम मसाला आणि हे साधं लाल मिरची पावडर ॲड केलं। त्यानंतर धने पावडर आणि कसुरी मेथी देखील ॲड केली आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि छान परतवून घेतलं। त्यानंतर ही जी ग्रेव्ही आहे ना, ती झाकण ठेवून छान शिजू दिली। फक्त 1 ते 1.5 मिनिटसाठी ही ग्रेव्ही शिजू द्यायची। त्यानंतर एकदम मस्त टेस्टी ग्रेव्ही रेडी होते। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि तुम्हाला ज्याही प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं पाणी ॲड करायचं। शक्यतो हे पालक मटण जे आहे ते जरा थिक असलेलंच छान लागतं आणि जास्त थिन ग्रेव्ही त्याची छान लागत नाही, त्यामुळे जरा थिकच ठेवायचं, पाणी खूप जास्त ॲड करायचं नाही। आपलं मटणसुद्धा शिजून रेडी आहे। मग त्यानंतर हे शिजलेलं मटण यामध्ये ॲड करायचं। थोडंसं हे जे मटणचं सूप आहे ते देखील ॲड करायचं, मीठ ॲडजस्ट करायचं, सगळं काही छान मिक्स करून घ्यायचं आणि ग्रेव्ही आणि मटण हे झाकण ठेवून छान मिक्स होऊ द्यायचं आणि एकत्र शिजू द्यायचं। आणि बघा, कोणतीही डिश बनवताना जो किचन टॉपवर भरपूर पसारा करून ठेवलेला असतो, सगळं मेस झालेलं असतं, ते सगळं क्लिअर करणं सुद्धा पॅरलल काम सुरू असतं। त्यामुळे किचनमध्ये जवळजवळ 1.5-2 तास तर स्पेंड करायलाच लागतात। पण मग एवढे कष्ट घेऊन एवढी सुंदर डिश रेडी होत असेल तर त्यात वेगळीच मज्जा असते। त्या कष्टांचं सुद्धा अजिबातही काहीही वाटत नाही। आणि बघा, इथे रेडी आहे आपलं हे पालक मटण। एकदम टेस्टी पराठा, रोटी, नान, जिरा राईस ह्यासोबतही खाऊ शकता। मी तर मस्त बाजरीच्या भाकरीसोबत हे पालक मटण एन्जॉय केलं। चला मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा। आणि आता आपण जाऊयात पुढील रेसिपीकडे। ही रेसिपी तर एवढी इझी आहे
की तुम्ही बॅचलर असणार किंवा मग तुम्ही कुठे जॉबसाठी एकटे राहत असणार, बॉईजही आणि गर्ल्सही, तुम्हा दोघांसाठीही ही डिश अतिशय सोपी डिश आहे. म्हणजे अगदी इझिली तुम्ही बनवू शकता. यामध्ये फक्त आपल्याला मटण मॅरिनेट करायचं आहे आणि खड्या मसाल्यांसोबत मटण कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. एवढी सोपी आहे आणि 1 पॉट रेसिपी आहे ही. तर त्यासाठी बघा, पण ह्या डिशचं नाव काय आहे? नाव तर विचारा. ह्या डिशचं नाव आहे मटण चंपारण. अतिशय सोपी आणि एकदम टेस्टी डिश. तर बघा, आता मी इथे फक्त मटण मॅरिनेट करून घेणार आहे. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे मी स्लाइस करून घेतले, उभे कट करून घेतलेत. भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, 2 हिरवी मिरची कट करून ॲड केल्या, काश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद पावडर, होममेड गरम मसाला, त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं, धने पावडर ॲड केली आणि कसुरी मेथी ॲड केली. आणि ह्यामध्ये मी अगदी 2 छोटे चमचे एवढं तेल ॲड केलं. आणि हे सगळं ॲड झाल्यानंतर मी यामध्ये दहीसुद्धा ॲड केलं होतं. दही जवळजवळ 2 टेबलस्पून एवढं मी ॲड केलं होतं. आणि सगळं काही मी व्यवस्थित करून घेतलं. मिक्स मिक्स मिक्स. आणि हे सगळं हातानेच व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे प्रत्येक पीसला सगळे मसाले व्यवस्थित अप्लाय होतात. आणि त्याशिवाय तर मॅरिनेशन व्यवस्थित जमूच शकत नाही. त्यामुळे असं काहीही मॅरिनेट करताना हाताचाच वापर करायचा. चमच्याने तर माझं अजिबातही समाधान होत नाही. चला तर मग पुढील टप्पा काय आहे ते बघूयात. तर मटण मॅरिनेट केल्यानंतर जवळजवळ 1-1.5 तासानंतर मी कुकर गरम व्हायला ठेवलं. त्यानंतर कुकरमध्ये 1 टेबलस्पून एवढं मी तेल ॲड केलं आणि काही खडे मसाले मी गरम तेलामध्ये ॲड केलेत. जसे की एक 10-12 मिरे आहेत, मिरे ॲड केलेत. त्यानंतर 4-5 लवंग ॲड केल्यात, 2 स्टार फूल ॲड केलेत. त्यानंतर 2 छोटी इलायची म्हणजे हिरवी इलायची ॲड केली. 1 मोठा तुकडा दालचिनीचा ॲड केला. त्यानंतर तमालपत्र ॲड केलं. आणि हे सगळे खडे मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे. म्हणजे जास्त जळू द्यायचे नाहीत, फक्त हलकेसे फ्राय करून घ्यायचेत. नंतर हे मॅरिनेट केलेलं मटण मी ह्यामध्ये ॲड केलं. आणि मटण ह्या स्टेजला तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतवणं आवश्यक आहे. खूप छान परतवून घ्यायचं आहे मटण. आणि इथे मटण छान परतलं की त्याचा कलर बदलायला सुरुवात होते. कलर बदलायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं मटण छान परतलं गेलं आहे. त्यानंतर इथे कुठलाही पावडर्ड मसाला तुम्ही ॲड केला नाही तरी चालू शकतो, पण आम्हाला जरा एक्स्ट्रा स्पाइस हवा असतो, त्यामुळे आम्ही थोडेसे जरा जास्त स्पाइसेस ॲड करतो. तर ह्यामध्ये बघा, मी पुन्हा 1 चमचा एवढं लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद पावडर आणि थोडासा गरम मसाला ॲड केला आणि सगळं काही व्यवस्थित परतवून घेतलं. या स्टेजला मी लसणाच्या 3 मोठमोठ्या कांड्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या, ज्या आतूनही एकदम स्वच्छ आहेत याची मी खात्री करून घेतली होती. आणि त्या स्वच्छ धुवून या स्टेजला मटणमध्ये ॲड करायच्या आणि यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. या मटणसोबत शिजल्यानंतर इतका मस्त फ्लेवर येतो ना. आणि हा जो लसूण आहे तो आपण जेवायला जेव्हा वाढून घेतो ना, तेव्हा खाताना एवढी मज्जा येते. आणि याने ह्या मटण चंपारणला एक्स्ट्रा फ्लेवर ॲड होतो. त्यानंतर थोडंसं मीठ ॲडजस्ट केलं आणि सगळं काही पुन्हा व्यवस्थित परतवून घेतलं. ह्या व्यवस्थित परतवण्याला एवढं महत्त्व आहे ना, की यामुळे तुमच्या कोणत्याही डिशचा फ्लेवर मस्त असा उंच लेवलला जाऊन पोहोचतो आणि डिश एकदम झकास बनते. ते सगळं छान परतवून झालं की नंतर कुकरचं झाकण लावून ह्यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलेलं होतं. कुकरचं झाकण लावून छान एक 5-6 शिट्टी होईपर्यंत मटण शिजवून घेतलं. छान मॅरिनेट झालेलं असल्यामुळे मटण 6 शिट्टीमध्येच मस्त शिजतं. आणि हे बघा, कुकरचं झाकण उघडल्यानंतर वास तर एवढा मस्त
मस्त सगळीकडे पसरलेला होता. इतका भन्नाट वास येत होता की लगेच कधी मी हे सगळं टेस्ट करून बघणार असं झालं होतं मला. बघा एकदमच मस्त ह्याला तेलाचा तवंगही आला आहे. आणि मला एका गोष्टीचा शोध लागला की जेव्हा आपण खोबरं किंवा चना डाळ किंवा बदाम, काजू ह्या गोष्टी कुठल्याही ग्रेव्हीमध्ये ॲड करतो ना, तर हा तेलाचा तवंग त्या ग्रेव्हीला अजिबातही दिसू शकत नाही. जेव्हा आपण ह्या गोष्टी ॲड करत नाही, फक्त पाणी आणि हे जे पीसेस असतात हे एकत्र शिजतात, त्यावेळेला मात्र तेलाचा तवंग अगदी व्यवस्थित वर आलेला असतो आणि मस्त तर्रीदार भाजी दिसते. चला तर मग आजची ही मटन चंपारणची रेसिपीसुद्धा तुम्ही मटन लवर्सने नक्की ट्राय करून बघा. एवढी सोपी आहे ना, ह्यापेक्षा सोपी कुठलीही डिश असूच शकत नाही असं मला वाटतं. मला जरा कंटाळा आला की मग मी ही डिश म्हणजे वाटण घाटण करण्याचा कंटाळा आला की मग मी ही डिश नेहमी बनवते. पण एवढी टेस्टी असते ना की आम्ही सगळे मस्त एन्जॉय करतो. चला तर मग आजच्या दोन्हीही रेसिपीज तुम्हाला आवडल्या किंवा नाही आवडल्या मला नक्की कळवा. दोन्हीही रेसिपीज तुम्ही व्यवस्थित ट्राय करा. रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्ससोबत माझ्या रेसिपीज नक्की शेअर करा. छान छान खा, मस्त व्यायाम करा, आनंदी आणि समाधानी रहा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. थँक यू सो मच. बाय बाय.